मला वाटत होतं पडेल म्हणून द्या टोका कापून टाकलं ना मग तसं पाहिजे. या ठिकाणी मान्यवरांच्या मास्टरश्री सांगत यांच्या फोटोचं पूजन करण्यात येत आहे. पत्रकारिता क्षेत्रात आणि या समाज प्रबोधनाचं काम करत करत पत्रकारिता क्षेत्राचं मध्ये त्यांनी नेहमी एक आपली आपुलकी ठेवलेली असे लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी माननीय गोपालकृष्ण मांडवकरजी, व्यासपीठावर उपस्थित या पत्रकार संघाचे पूर्व अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक माननीय DF कोचे साहेब, दुसरे पत्रकार आणि एक चळवळ चालवणारे असे म्हणजे दोन्ही भूमिकेत असणारे आणि त्यांचा एक साप्ताहिक मी तुम्हाला एक महत्वाचं या ठिकाणी सांगू इच्छितो. मागील अनेक कालावधीमध्ये अनेक पद्धतीमध्ये बदल झाला. आपल्याला माहित असेल की आपण पूर्वी वर्तमानपत्र काढताना जेव्हा दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र जेव्हा 1832 निघालं 6 जानेवारीला, त्याची प्रत बघा आणि आजपर्यंत त्याच्यात झालेले अमूलाग्र बदल. जेव्हा दर्पण निघालं तर ते 2 लँग्वेज मध्ये काढलं जायचं, 2 भाषेमध्ये काढलं जायचं आणि एक होतं ते मराठी आणि मग ते इंग्रजी याच्याकरता की त्यावेळी ब्रिटिश काळाचं म्हणजे सुरुवात झालेली होती आणि प्रशासनाला काय करतायत ते माहीत होण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये इंग्रजीचा अनुवाद अशा पद्धतीचं ते दुहेरी भाषिक वर्तमानपत्र होतं. आणि तेव्हा खऱ्या म्हणजे वर्तमानपत्र जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं तर तेव्हा त्याचा तेवढा म्हणजे प्रसार आणि लोकांना तेव्हा ते रुजत नव्हतं ना, कारण वर्तमानपत्र ही नवीन परिभाषा होती. पण ते त्यांनी सुरू ठेवलं आणि कालांतराने ते 8.5 वर्षापर्यंत सुरू राहिलं. म्हणजे ते 1840 पर्यंत ते वर्तमानपत्र सुरू राहिलं आणि 8.5 वर्ष सुरू राहिल्यानंतर मग नवीन अनेक वर्तमानपत्र आली. पण पहिलं मराठी आणि म्हणूनच आपण त्यांना दर्पणकार म्हणतो. आणि खऱ्या अर्थाने आज त्याचं विचारमंथन करण्यासाठी त्या कालावधीनंतर आपण प्रिंट मीडिया असेल, मग प्रिंट मीडियामध्ये कलर आले, सर्व आलं आणि हे बदल होत गेले. आणि हे सातत्याने बदल होत असताना खऱ्या अर्थाने जे बदल झाले त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला, मीडिया आला, आता डिजिटल मीडिया आला, सोशल मीडिया आलं. पत्रकारिता क्षेत्राचं स्वरूप बदललेलं आहे. आपण बघितलं असेल म्हणजे DF कोचे साहेब किंवा त्या ठिकाणी आपले HS पारधी सर असतील किंवा अनेक लोक ज्यावेळी पत्रकारिता करायचे तर त्यावेळी इथून आणि आपले वामनराव तुरीले सर असतील त्यांना इथून डाक पाठवावं लागायची. एक तर ग्रामीण भागातून एखादी डाक येण्याचा एक प्रकार राहायचा, पण ते सरळ बदलत गेलं. आज कसं होतं की सर्व मेलवर येतं, व्हॉट्सअपवर येतं, क्षणार्धात सर्व काही विषय होतो. आज बघा काल आपण म्हणजे प्रास्ताविकांनी हा विषय म्हणजे आज आमचे भाऊ काल यवतमाळ दौऱ्यावर होते आणि त्यांच्या एका ताफ्यातील गाडीला कुठेतरी हे झालं आणि ते आज सुखरूप आपल्या समोर आहेत. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे ज्या पद्धतीने अपघाताचंही प्रमाण आज आपल्यामध्ये कसं म्हणजे एक कुठेतरी आज आपल्याला हे विषय महत्वाचे आहेत की ट्रॅफिक आणि हे सर्व विषय कशा पद्धतीने आपण म्हणजे प्रवास केला पाहिजे, कशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था असली पाहिजे, हे एक विचारमंथन होण्याचा गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने भाऊ या ठिकाणी तेवढ्या त्या प्रसंगानंतर सुद्धा आज आपल्यामध्ये त्यांनी शब्द दिला आणि ते या ठिकाणी आले. आणि आपल्या विधानसभा क्षेत्र असेल यासाठी विकास निधी खेचून आणण्यासाठी ते म्हणजे आता सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला सातत्याने मिळतो आहे. अपक्ष असण्याचे फायदे अनेक आहेत की काय होतं की कुठली सत्ता असली आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी त्याचा आपण हातभार लावू शकतो. तर आज आपल्यामध्ये या ठिकाणी भाऊ या निमित्ताने आलेले आहेत. आपण म्हणण्याचं मागचं हेच कारण आहे की हे जे काही बदल झाले आणि आपल्याला आणखी काय याच्यामध्ये केलं पाहिजे. कारण काय होतं की क्षणार्धात बातमी देण्याच्या ओघामध्ये आपण काय काय पेरतो आहे हे कुठेतरी आपण विसरून जातो. कुठेतरी एखादी घटना झाली त्याची अर्धवट माहिती असते आणि कुठेतरी त्याचं एक लाईव्ह सुरू होऊन जातं किंवा कुठेतरी सोशल मीडियावर टाकलं जातं आणि त्याचे काही विपरीत परिणाम सुद्धा होतात. म्हणून बातमीची शहानिशा करून ती दिली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्यता तपासली गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने अशा बातम्या दिल्या गेल्या पाहिजे की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आणि ठीक आहे एखादा विषयाचा एखाद्या ठिकाणी एखादा भाग आपला
कुठे आपण कमी पडत असेल तर त्याचं सुद्धा आपण चित्रण केलं पाहिजे, त्याचं आपण लिखाण केलं पाहिजे, ती वस्तुस्थिती प्रशासनासमोर आणली पाहिजे. कारण प्रशासनाकडे काही हात नाक कान डोळे काही वेगळे नाही आहेत, ते आपल्यामधूनच आपणच त्यांचे सोर्स आहे. शेवटी एखादी मागणीचा म्हणजे महत्व किती आहे आणि शेवटी कसं होतं माहिती आहे का, आपल्या आईला म्हणजे त्या बाळाला जेव्हा दूध हवं असतं तर तो रडतो, तेव्हाच त्याची आई त्याला म्हणजे दूध देतं असं म्हटलं जातं. म्हणजे शेवटी काय करतं की बाळालाही रडावं लागतं, बाळालाही मागणी करावं लागतं असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे शेवटी मागणी करणे किंवा ती प्रशासनासमोर आणणं, कुठल्या गावात पाणी पोहोचलं नाही, कुठल्या गावात विजेची गरज आहे, कुठल्या गावात सिंचनाची गरज आहे, कुठल्या गावामध्ये आणखी रस्ते झाले नाही, दिवाबत्तीची सोय झाली नाही, आपण ह्या ज्या मागण्या आहेत आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील जे काही असेल, पण ते आपण प्रकर्षाने मांडण्यात काही दुमत नाही. पण एक असं विरोधाभास म्हणून पत्रकारिता करणं किंवा एखाद्याच्या मागे असं झपाटल्यासारखं लागणं, तर ते कुठेतरी आपण त्याच्यामध्ये एक परिवर्तन केलं पाहिजे. कारण कसं आहे की तुम्ही एखादा विरोध म्हणून जर काम करणार तर मग तो कधीही त्याच्यामध्ये सात्विकता आणि सद्विवेक बुद्धीता आणि त्याच्यामध्ये ते खऱ्या अर्थाने त्याचं निघणार नाही. चिमटे तुम्ही घेऊ शकता, पण ते कशा पद्धतीने घेतले पाहिजे की त्याच्यामुळे नंतर कोणी दुखावलंही नाही पाहिजे आणि नंतर हे झालं पाहिजे, समोरच्यालाही समजलं पाहिजे की नाही आपल्याला ही बाब आपल्याला परिपूर्ण करणे गरजेचं आहे. त्याच्याकरता जी काही तडजोड असेल, जी काही प्रशासनापुढे आपला जनप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, शासन असेल, ते कशा पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, तर ते महत्वाचं आहे. आजच्या या घडीला आणखी एक दोन विषय महत्वाचे की आपला हे जे पत्रकार संघ आहे आपला, एवढ्या वर्षांपासून या ठिकाणी अनेक आमच्या पिढी आणि आमच्या अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला. आणि वामनराव तुर्ले सर असतील, ते फाउंडर मेंबर पासून अनेक हर्डीकर असतील, त्याच्यानंतर आमचे डीएफ कोचे सर आहेत, HS पारधी सर आहेत, त्याच्यानंतर मग आमचे आताही आमच्यासोबत सहकार्य करणारे आमचे अमित भाई आहेत आणि सर्वच आहेत. आणि आपण आता काय कसं आहे की हे या छताखाली सर्वांनी एकत्र यावं हा एक विषय. दुसरं असं की आपल्या हातून अशा पद्धतीचं एक काम व्हावं. आपण मागे एक आपण तेव्हा आचारसंहिता होती मागच्या वेळी आले आणि आचारसंहितेमुळे आपल्याला तिथे काही जाहीर बोलता आलं नाही, पण आपण जे काही एस्टिमेट तयार करायला आपण ते केलेलं आहे. आपण त्याचा एक पाठपुरावा आपण जर केला तर या ठिकाणी, कारण कसं आहे की आता या इमारतीची आता लिमिटेशन संपलेली आहे म्हणून आपण याची काटुकी करत नाहीये, नाहीतर इथे एखादा कॉन्फरन्स वगैरे होऊ शकला असता. आचारसंहिता असली तर भाऊ त्या संदर्भात बोलणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण काहीतरी राखीव ठेवू. पण खऱ्या अर्थाने एक अजून दुसरं महत्वाचं की हे सर्व बदल होत असताना आज आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया काम करतो दादा. यांना कुठंतरी नाही का मग एखाद्या कुठे सर्किट हाऊस, मग कुठे एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कुठं, तर यांचं आपल्याला कसं आहे की या ठिकाणी आपल्याला एखादा यांचं एक अद्यावत कक्ष म्हणजे इथून आपल्या बातम्या पाठवू शकतील, त्यांची 24 तास इंटरनेट सर्व्हिस असेल. कारण बातम्या पाठवताना धावपळ असते, इथून हाकेच्या अंतरावर कलेक्टर ऑफिस आहे, इथून बाकी सर्व आहे. तर यांना सर्वांना इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला त्यांना म्हणजे धावपळीच्या कामात त्याच्यामध्ये इंटरनेट कुठे एखादा कॉम्प्युटर संगणक या ठिकाणी जर झालं तर या इमारतीला ते सातत्याने वापरू शकतील आणि त्याला आपण एक चांगला या निमित्ताने प्रयत्न होऊ शकेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक विषय असा या निमित्ताने व्हावा. दुसरं महत्वाचं की जेव्हा आपण पूर्ण मूळ मुद्द्यावर येऊ की जेव्हा आपल्या लिखाणामध्ये आपण लिखाणावर आलो होतो, तर लिखाणाच्या संदर्भामध्ये हेच आहे की सद्विवेक बुद्धी आणि त्याचा वापर करूनच आपण ही पत्रकारिता केली पाहिजे, अखंड पत्रकारिता केली पाहिजे, सातत्याने एक आपण जागरूक म्हणून राहिलो पाहिजे. आणि दुसरं, कुणाच्या भावना संवेदना दुखावतील नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरं, स्पर्धा आहेत, वर्तमानपत्रांमध्ये स्पर्धा असतात, पण त्या स्पर्धा सुद्धा क्षणिक आहेत. कारण कसं असते की आम्ही सर्व मित्रमंडळी म्हणूनच जगतो, आम्हाला म्हणजे शेवटी कॉन्फरन्सला जायचं आहे, सोबत जातो, सोबत राहतो सर्व. आज आपल्या इथे खेळीमेळीचं वातावरण आहे, असं काही नाही की आपण कोणाचे स्पर्धक म्हणून काम करतोय. आपण स्पर्धक आहे स्वतःचेच, आपण स्पर्धक आहे या समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण आळा घालण्यासाठी त्याचे आपण स्पर्धक आहे, त्याचे आपण सैनिक आहे. आणि त्या पद्धतीने हे काम सातत्याने होत राहावं. ग्रामीण भागातून आलेले सर्व म्हणजे आमचे असतील आज या भागात शहरात आमचे इनोरगर्जित आणि त्यानंतर बाबाबाची मटा आणि म्हणजे मठाचं संपादन. आणि कसं आहे की असे शहरात यांनी अखंड असा पेपर चालवण्याचं कार्य या ठिकाणी ठेवलं. खऱ्या अर्थाने म्हणजे हे त्याच्यामध्ये उदाहरण देण्यासारखं आहे की माणूस विपरीत परिस्थिती सुद्धा म्हणजे आता आमचे कमानी ग्रामीण भागात पिंपळगावरून काम करतायत. असे अनेक लोक आहेत की जे नागदेवी जे आहेत अनेक वर्षापासून काम करतात. शशी भैया जो है
वो तो तुमसर से वो अप डाउन करते हैं और वो फिर भी उन्होंने भंडारा में अपना ये किया. उनका अपन हिंदी में स्पीच सुनने वाले म्हणून मी मराठीमध्ये देतो. उनका हिंदी में बहुत अच्छा रहता है. तर अशा पद्धतीचं हे आहे. आणि आज या निमित्ताने मी आपणा सर्वांना येणारा काळ आपल्याला सुखा समृद्धीचा जावो. आपल्या लेखणी आणखी हे आणि आपल्या या क्षेत्रातून चांगले पत्रकार घडत आणि ते डिव्हिजन लेवलवर नाही, राज्य स्तरावर जात, मुंबई स्तरावर जात. आपल्या इथले अनेक लोक गजानन जानबोर असतील किंवा आणखी बरेच लोक असतील, एक हर्षा रोटकर होत्या, त्याच्यानंतर असे अनेक आज आपले या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतायत. हे आपल्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि आपण सुद्धा त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आपणा सर्वांना मी माझ्या भरभरून शुभेच्छा देत. येणारा काळ आपणा सुख समृद्धी भरभराटी व आपल्या जीवनात नवचैतन्य व आपणास निरोगी जीवन देणारा असावं असं बोलून मी माझ्या प्रास्ताविक 2 शब्द संपवतो. धन्यवाद व आपणा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. एकट्यालाच आपण बोलवलेलं आहे आणि खरोखरच आज ते आपल्याला काहीतरी देऊन जातील. कारण की आचारसंहिता आता अजून लागायला वेळ आहे. नक्कीच ते बोलतील तसे करतात असे आदरणीय नरेंद्र भुंडे आज उपस्थित आहे. यानंतर मी आदरणीय लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मांडवकर सर यांना विनंती करतो की यांनी मार्गदर्शन करावं. मराठी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित आपल्या सर्वांचं मी आपलं स्वागत करतो आणि माझ्याकडून आपल्या सर्वांना मी या दिवसाची शुभेच्छा देतो. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावन स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या पत्रकार संघाचे अध्यक्ष माझे मित्र माननीय चेतनजी भैरम, या समारंभाचे मुख्य अतिथी आपल्या आमदार असूनही आपल्या सर्वांसोबत मित्रवतपणे वावरणारे आपल्या या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय नरेंद्रजी भुंडेकर. मी या जिल्ह्यामध्ये जेव्हा कार्यरत होतो त्यावेळी ज्यांचं मार्गदर्शन असायचं आणि ज्यांच्यासोबत आमच्या नेहमी भेटीगाठी असायच्या, याच सभागृहामध्ये आम्ही नेहमी भेटायचो, विचारमंथन व्हायचं, असे माजी अध्यक्ष माननीय DM कोचे साहेब, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी माननीय संदीपजी नंदनवार, कॉम्रेड हिवराजजी ओके आणि पत्रकार संघाचे सचिव माननीय हळवेजी, यासोबतच इथं उपस्थित असलेले संपूर्ण जिल्हाभरातून आलेले सर्व पत्रकार बंधूंनो, 2 भगिनी देखील उपस्थित आहेत, माझ्या सर्व मित्रांनो. तर म्हणजे आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा असा दिवस आहे. मराठी वर्तमान सृष्टीमध्ये ज्यांनी लेखणी आपल्या हातामध्ये दिली आणि ज्यांनी मराठी भाषेचं सामर्थ्य वर्तमान पत्रामध्ये, वृत्तपत्र सृष्टीमध्ये काय दाखवून दिलं, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा गुणगौरवाचा आजचा दिवस आहे. आपल्या सर्वांना या दिवसानिमित्त मी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. पत्रकारितेला खरोखर या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण सारे आहोत. एक लोकशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याची, भूमिका पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आलेली आहे. आणि आता प्रास्ताविकामध्ये चेतनजी भैरम यांनी खूप काही सांगितलेलंच आहे. या भंडारा जिल्ह्याच्या पत्रकारितेला एक मोठा इतिहास आहे. अनेक इथल्या पत्रकारांनी इथे दैनिक होऊन गेले, साप्ताहिकाच्या माध्यमातून, दैनिकाच्या माध्यमातून इथं चांगलं भरीव कार्य इथल्या पत्रकारितेच्या सृष्टीमध्ये झालेलं आहे. काल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये
जेव्हा पत्रकारांचा पूर्व संध्येला एक गेट टुगेदर झालं, सन्मान झालं, त्यावेळेस बोलताना देखील मी हा उल्लेख केलेला होता. इथे नावच जर घ्यायचं झालं तर भंडारा टाइम्स जे हर्डीकर काका चालवायचे, हर्डीकर काका असतील किंवा श्रावणजी गिडव, त्यांचं ललकार नावाचं वृत्तपत्र होतं. कोचे साहेब आपण प्रबोधन चालवतात. गेल्या 30 वर्षापासून युवराज ओके आपण खोजच्या माध्यमातून आपण अजूनही शोध घेत आहात. चिंदूजी भांडरकर यांनी चेवच्या माध्यमातून पत्रकारिता केली. दैनिकामध्ये आज भंडारा पत्रिका आहे, भंडारा एक्सप्रेस आहे, लोकरंग आहे आणि जे काही वर्तमानपत्र आहे. आम्ही प्रादेशिक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी इथे कार्यरत आहेत, पण स्थानिक समस्या, स्थानिक प्रश्न यांना वाचा फोडण्याचं काम, स्थानिक समस्या अधिकाऱ्यांपुढे, लोक सरकारपुढे मांडण्याचं काम इथले स्थानिक वर्तमानपत्र चांगल्या रीतीने करत आहेत. या जिल्ह्याच्या वर्तमानपत्राच्या सृष्टीमध्ये ज्यांनी काम केलं, ज्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप उमटवली, त्यातलं पुढारले पण घेऊन, हातात लेखणी घेऊन आपण सारे निघालेला. स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर काळातली पत्रकारिता यामध्ये बरंच अंतर आहे. 1947 पर्यंत जी पत्रकारिता जी होती, त्या 1947 पर्यंतच्या पत्रकारितेपुढे एक ध्येय होतं, ते ध्येय होतं स्वातंत्र्य प्राप्तीचं. या देशावर जे इंग्रजांचं जे जुलमी राज्य होतं, ते जुलमी राज्य उलथवून काढणं, इथल्या भारतीय माणसाला त्या जोखडातून मुक्त करणं, हा त्या काळातल्या पत्रकारितेचा उद्देश होता. स्वातंत्र्य मिळालं 1947 नंतर या पत्रकारितेची भूमिका काय राहील असा जेव्हा प्रश्न मिळाला, स्वातंत्र्य मिळालं, आता पत्रकारिते पुढचं उद्दिष्ट काय, गोल काय? प्रश्न समाजातले कधीही संपत नसतात गोंडेकरजी. प्रश्न हे सातत्यानं पुढे येत असतात. स्वातंत्र्य मिळालं म्हणून देशापुढले प्रश्न संपलेले नाहीत, संपलेले नव्हते, उद्याही संपलेले नसणार. स्वातंत्र्यानंतरच्या काळातले प्रश्न जे आहेत ते स्वातंत्र्यानंतरच्या काळातले प्रश्न इथल्या पत्रकारितेनं सातत्यानं मांडले. मग देशपातळीवरच्या मीडियानं देशपातळीवरचे प्रश्न मांडले, प्रादेशिक पातळीवरच्या वर्तमानपत्रांनी प्रादेशिक पातळीवरचे प्रश्न मांडले, स्थानिक वर्तमानपत्रांनी, मग साप्ताहिक जरी असेल, स्थानिक दैनिक जरी असेल, तरी इथल्या सर्वसामान्य गोष्टींची दखल घेऊन ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम इथल्या पत्रकारितेनं केलेलं आहे. एखाद्या गावामध्ये राशन दुकान मध्ये माल पोहोचलेला नसेल, एखाद्या साप्ताहिकाने छोटीशी जरी बातमी प्रकाशित केली, तर त्या बातमीची दखल जेव्हा प्रशासनाला घ्यावीशी वाटते, त्यावेळेस खऱ्या अर्थानं पत्रकारितेची किंमत काय, पत्रकारितेची ताकद काय, हे त्यावेळेस ते लक्षात येतं. पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सोबत काम करत आहे. आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. आज इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे, ई पेपरमुळे आम्हा प्रिंट मीडियावाल्यांचं काम थोडं हलकं झालंय. म्हणजे आम्ही आधी पोहोचायच्या आधी इलेक्ट्रॉनिक मीडियामधले आमचे बांधव पोहोचून जातात, त्यांची बातमी ते आम्हाला आपोआप काहीतरी मिळून जाते, त्यातल्या मग आम्ही दिवसभराचं शोधतो. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे काम करतं, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं काम दिवसभराचं संपल्यावर खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी काम सुरू होतं ते दैनिकांचं. त्या घटनांचा मागोवा घेऊन, त्या घटनांचा परामर्श घेऊन मागची बातमी शोधण्याचं काम हे प्रिंट मीडियाचं असतं. आणि प्रिंट मीडिया त्या पद्धतीने जेव्हा काम करतं, त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियानं उकरून काढलेला विषय हा प्रिंट मीडिया जेव्हा त्या ताकदीनं मांडतो, त्या ताकदीनं जेव्हा फुलवतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याची छाप पडते. असे अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियानं मांडून त्या प्रश्नांची दखल सरकारला घेण्यास भाग पडलेला आहे. फार काही बोलणार नाही मी, अगदी थोडक्यात बोलेन. आम्ही पत्रकारिता करतो, आमच्या पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत, आमच्या पत्रकारांच्या ज्या संघटना आहेत, आमच्या पत्रकारांच्या संघटना आमचे प्रश्न आमच्या व्यासपीठावरून मांडतात. सरकार दरबारी त्याची किती दखल होते, काय होते, हा आपण जाणताच. पत्रकारांवरील हल्ल्याचा विषय आहे. पत्रकारांवरील हल्ल्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा निर्माण केला गेला. पत्रकार संरक्षण कायदा निर्माण करून गेल्यावरही पत्रकारांवरचे हल्ले थांबलेले नाही आहेत. पत्रकारच्या संरक्षण कायद्यासाठी जी समिती जी गठीत व्हायला पाहिजे, त्या समितीचं अद्यापही गठन झालेलं नाही. ते गठन का झाले नाही, का लांबलेलं आहे,
हे आम्हाला कळायला मार्ग नाही. अनेक पत्रकार तुटपुंज्या मानधनावर काम करतात. आम्ही मोठ्या वर्तमानपत्रामध्ये काम करतो, आमचे भाग वेगळा आहे, पण आमचे जे काही बांधव आहेत, ग्रामीण भागामध्ये काम करणारे आमचे जे स्ट्रिंजर आहेत, ग्रामीण भागामधले काम करणारे ग्रामीण पत्रकार आहेत, तालुका प्रतिनिधी असतील, गावखेड्यावरून बातम्या देणारे असतील, हे सर्वांचे प्रश्न आहेत, मानधनांचे प्रश्न आहेत. तुटपुंज्या मानधनावर काम करावं लागतं. तरी आपला स्वाभिमान जपून पत्रकारितेचं स्टेटस कमी न होऊ देता काम करतात आमचे बांधव. त्यामुळे यांच्या प्रश्नांची दखल कुठेतरी घेण्याची गरज आहे. रात्री बेरात्री आम्हाला बातम्यांसाठी उठावं लागतं, शोधावं लागतं. आज भंडारा सारख्या शहरात ती अवस्था जरी नसली तरी नागपूर सारख्या मोठ्या महानगरामध्ये ही अवस्था आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आज ई पेपरमुळे, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे तर प्रिंट मीडियावाल्यांना सुद्धा रात्री सुद्धा जागावं लागतं, ऑनलाईन साठी बातम्या द्यावं लागतं. आमच्या झोपा होत नाही, आम्हाला रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं. सकाळी सूर्योदय कधी होतो आम्हाला कळत नाही. आम्ही सूर्य उगवून गेल्यावर आम्ही जागे होतो. आमच्या आरोग्याचे प्रश्न आहेत. आरोग्याच्या दृष्टीनं मधल्या काळामध्ये माहिती संचालनालयाच्या माध्यमातून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून मध्ये आरोग्य शिबिर व्हायचे. फक्त पत्रकारांसाठीच नाही तर पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी ते आरोग्य शिबिर व्हायचे. अलीकडे होत नाही. आमच्या आरोग्याच्या समस्या आहेत. अनेक पत्रकार राहायला स्वतःचं घर नाही, भाड्याच्या घरामध्ये राहतात. गृहनिर्माण सोसायट्या निर्माण होतात, वेगवेगळ्या संस्थांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातून निर्माण होतात. पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायट्या निर्माण होत नाही. पत्रकारांच्यासाठी जेव्हा सदनिका द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा पत्रकारांपुढे त्या सदनिकामध्ये देण्यासाठी जे काय अमाऊंट लागते, लाखो रुपये द्यावे लागतात सुरुवातीला, ते सुद्धा देण्याची पत्रकारांची ऐपत नसते. एक प्रशासनाच्या माध्यमातून आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण आहोत, त्या माध्यमातून आपण जर दखल घेतली ते भंडारा शहरामधले, भंडारा जिल्ह्यातले जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांसाठी इथे जर गृहनिर्माण योजना राबवली, पत्रकारांसाठी आपण जागा जर उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे इथल्या पत्रकारांना त्यांची घरं नाही आहेत, त्यांना घरं देखील इथे उपलब्ध होतील. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपण दखल घ्यायला आपण नोट केलेलंच आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा विषय आहे, हा देखील एक महत्वाचा विषय आहे. एक लोकशिक्षकाची भूमिका पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही सारे पार पाडताना आपल्या सर्वांवर सुद्धा खूप सारी जबाबदारी आहे. आजच्या काळामध्ये फोर्थ पिलर असं जे म्हटलं जातं वर्तमानपत्र म्हणजे वृत्तपत्रांना, फोर्थ पिलर म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडताना 3 पिलर्सला जे संरक्षण आहे, जे अधिकार आहे, ते संरक्षण आम्हाला आहे का? आम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जेव्हा रिपोर्टिंगसाठी जातो, एखादा पोलीस आम्हाला अडवतो किंवा एखादा आम्हाला अधिकारी अडवतो की जाऊ नका, अमुक बंदी आहे, आम्ही बाहेरून बातम्या मिळवतो. एखादा अधिकारी, एखादा पत्रकार मनामध्ये राग ठेवून आमच्यावर कधीतरी राग काढतो. एखादा गुंड, आम्ही त्याची बातम्या छापतो. पोलीस अधिकारी जे असतात, पोलीस अधिकाऱ्यांना काम करताना गुंडांना ते कॉलर पकडून आतमध्ये टाकतात. आम्ही आमच्या लेखणीच्या बळावर लढतो. तो गुंड सुटून आल्यावर आमच्यावर कधी हल्ला करेल, आमच्या कुटुंबावर कधी हल्ला करेल असा नेमून असतो. आमच्या संरक्षणाचं काय, आमच्या कुटुंबाच्या संरक्षणाचं काय? अनेक पत्रकारांच्या कुटुंबियांना या विषयाला, या घटनांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे याचा देखील संवेदनपणे कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आम्ही लोकशिक्षकाची भूमिका पार पडतो. या सगळ्या काम करताना तरी स्वाभिमान कायम ठेवून आपण हे जे कार्य करत असतो, स्वाभिमान कायम ठेवून आपण कार्य करत असताना आपल्या अडीअडचणी आपण बाजूला ठेवून आपण जे कार्य करतो ते मोलाचं कार्य आहे. हे कार्य पुढे नेताना आपल्याला सुद्धा काही सामाजिकतेचं भान राखण्याची गरज आहे. अनेकदा पत्रकारांवर आरोप होतात. पत्रकारांवर जे आरोप होतात त्या आरोपांमुळे 1-2 व्यक्तीमुळे सगळ्या पत्रकारांकडे, सगळ्या पत्रकार सृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जेव्हा बदलतो त्यावेळेस आपण सर्वांनी या गोष्टीचं कुठेतरी विचारमंथन करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, पत्रकार ह्या शब्दाची संज्ञा आज बदलण्याची गरज आहे आमचं असेल. पत्रकार पूर्वी हा प्रिंट मीडियातला फक्त पत्रकार होता, आज व्यापक रूप झालेला आहे. 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आलाय. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, ई पेपर आले, ऑनलाईन बातम्या आल्या, त्याच्यानंतर मीडिया आले, इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल्स आले. चॅनल्सच्या माध्यमातून जे काम करतायत या सर्वांना पत्रकारितेमध्ये सामावून घेण्याची आज गरज आहे. पत्रकार हा फक्त लेखणी घेऊन लढणारा फक्त पत्रकार राहिलेला नाहीये. आज हातात बोंब घेऊन
हातात कॅमेरा घेऊन त्याच्या माध्यमातून पत्रकारिता करणारी जी मंडळी आहे ते सर्वांना या पत्रकारितेच्या संध्यामध्ये सामावून घेऊन त्यांना या दृष्टीनं सरकारकडून काय देता येईल त्या दृष्टीनं सुद्धा द्यावं अशी मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. एक हा चौथा स्तंभ जो आहे, चौथा स्तंभ निश्चितपणे दुर्लक्षित राहणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांच्याकडून तो निश्चितपणे आम्हा सर्वांकडून तो फीडबॅक राहील आणि आपण देखील जफर यांची सुंदरशी कविता आहे. म्हणजे आपल्या लेखणीवर प्रेम करणारा माणूस कितपत प्रेम करतो आपल्या लेखणीवर ते बहादूर शाह जफर यांनी त्यांच्या कवितेमध्ये सांगितलंय. बहादूर शाह जफर त्यांच्या कवितेमध्ये असं म्हणतात, आंधिया गम की चलेगी तो सवर जाऊंगा, आंधिया गम की चलेगी तो सवर जाऊंगा, मैं तेरी जुल्फ नहीं जो बिखर जाऊंगा, ना खुदा मुझसे न हो गई ये खुदा मत तेरी, वो मैं खुदार हूं कस्ते से उतर जाऊंगा. मुझको सूली पे चढ़ाने की जरूरत नहीं, मुझको सूली पे चढ़ाने की जरूरत नहीं, मेरे हाथों से कलम छीन लो तो मैं मर जाऊंगा, मेरे हाथों से कलम छीन लो तो मैं मर जाऊंगा. मी पुनश्च आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण मला इथं बोलण्याची आपल्याशी एकभूत करण्याची संधी दिली. कवितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनानिमित्त मंचावर उपस्थित आपले लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी माडवळकरजी, चेतनजी भैरम, युवराजजी उके, संदीपजी नंदनवार, मिलिंदजी हडवे, कोचे सर आणि सर्व आदरणीय मंच उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बंधू आणि भगिनी. खर तर खूप सुंदर आताच आपले मांडवलकरजीनं सांगितलं आणि अजूनही त्या पत्रकार दिनाच्या निमित्त कोचे सर आहेत किंवा आपले उके साहेब आहेत, मिलिंद आहेत, सगळेच याच्यावर अजून जास्त भर टाकतील. मला थोडक्यात तसं काही म्हणजे याच्यात खूप काही जास्त बोलणार नाही, कारण आपण सगळ्यांना एक चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ म्हणून आपण समाजाला, शासनाला जे दिशा देण्याचं काम आपण करतो आपल्या लेखणीतून, आपण सुद्धा विद्वानाचे आहेत, आपण ऐकणारे आहात असं मला नाही वाटत. आपण सुद्धा दिशा देणारे आहेत, पण आपल्याला खूप काही दिशा दाखवण्याची मला काही गरज आहे असं मला वाटत. म्हणून मी सांगेल की मगाशी मांडवलकर साहेबांनी सांगितलं की नक्कीच आपण समाजाला, शासनाला जे दिशा देतो, परंतु आपल्यावर सुद्धा जे काही अडीअडचण आहेत ते कुठेतरी आपला सुद्धा विचार शासनाने करावा. हे नक्कीच त्यांची जी मागणी होते, मग ते घराचं असेल, सुरक्षा संदर्भात असेल किंवा जे काही त्यांच्या कामाबद्दल जे शासनाने नोंद घ्यायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी नक्कीच शासन आपल्या सोबत आहे. आपल्या अनेक स्तरावरती मी बघतो की जेव्हा वरिष्ठ स्तरावरती बैठक होत असतात तर कोणताच मंत्री किंवा कुठलाच आपल्या जे ज्येष्ठ श्रेष्ठ असते त्या दिवशी मी बसलो होतो आपल्या नीलम गोरेताईकडे, त्यांनी आपले चेतन भाऊ त्यांचे बोरे साहेब आले, पण त्यांचा मान सन्मान झाला. सांगण्याचं कारण असं की सगळ्या शासनासोबत वरिष्ठ स्तरावरतीच त्यांचे संबंध चांगले असतात आणि आम्ही काय बोलायला पाहिजे त्यापेक्षा त्यांनी काय काय घ्यायला पाहिजे ते, कारण बरेचसे मंत्र्यांसोबत जसे आपले मित्रता आहे तसे वरिष्ठ स्तरावरती सुद्धा आपल्या ज्येष्ठांचे सगळ्यांचे मित्रता असते. पण नक्कीच ह्या जे काही गोष्टी आहेत आणि जिल्हा स्तरावरती काही जे काही प्रश्न असतील, मग सुरक्षेचा असेल तर मी एसपी ना सांगतो किंवा आपले घरचे असतील, फार चांगला महत्व काढला की आपण राबतो
तर आपल्याला सुद्धा हक्काचं घर असायला पाहिजे. तर नक्कीच अशी काही स्कीम असेल तर आपण पण थोडं मला सांगा. आपण एक संयुक्तिक नगरपरिषद सोबत आपण एक संयुक्तिक बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय घर देण्याचं काय जागेच्या प्रोविधान किंवा काय असेल त्याला कुठला निधी कुठे याच्यात बसवता येईल, काय शासनाची सवलत देता येईल किंवा निदान माळा जे आता स्कीम सुरू आहे त्याच्यामध्ये आपले छोटे मोठे जे काही पत्रकार ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना आपल्याला कसं बसवता येईल त्याच्यात ह्या भागाचा आमदार म्हणून आपण प्रयत्न करू. नक्कीच मी या ठिकाणी अजून मी एक शब्दाचा उल्लेख करेन. मगाशी चेतनजी पण सांगितलं, चेतनजीचा भर होता की पत्रकार कसा असायला पाहिजे. मला पण सांगावं वाटते की पत्रकारिता ही कमवण्याचा सोर्स नाही, राजकारण सुद्धा कमवण्याचा सोर्स नाही. हे लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याला आधार घेऊन तुम्ही काय करू शकता हा एक विषय असते. होते काय की जर आपण ते म्हणतात मिक्सअप केलं तर धड हे पण नाही ना धड ते पण नाही. तर मला असं वाटते की पत्रकारिता असेल किंवा राजकारण असेल किंवा नोकरी असेल त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवायचं जर असेल तर आपल्याला त्याला त्या पद्धतीनं त्याला न्याय देता आला पाहिजे. आणि जर न्याय देता आला नाही तर आपल्याला एक उदाहरण म्हटलं तर एखादा पत्रकार असेल आणि पत्रकार खूप चांगला पत्रकार आहे तर त्या पत्रकारिताचा मान सन्मान नेताच नाही तर अधिकारी सुद्धा करतात. कारण त्याच्या लिखाणामध्ये दम असते, एक ओळख असते की नाही हा कॉम्प्रोमाइज करत नाही, हा प्रामाणिक आहे, हा चांगला आहे. आता सध्या अशी परिस्थिती झाली की एखाद्याची खुट्या टाकला काही चुकीचं लिहिलं म्हणजे प्रसिद्धी मिळते किंवा खूप मोठा पत्रकार बनते असं नाही आहे. याच्यानं काय होते की समाज आपण किती मोठे आहोत, आपण जिल्ह्यामध्ये असे किती लोक आहेत परंतु चर्चा होते अरे हा खुटा टाकते, हा असा बोलते, हा ब्लॅकमेल करते. मला असं वाटते की आपण ह्या सगळ्या प्रकारामुळे थोडा काळापर्यंत आपल्याला चांगलं वाटते, थोडा काळापर्यंत आपल्याला ते समाधान सुद्धा मिळते, थोडा काळापर्यंत 2 रुपये बी मिळत असेल परंतु लॉंग टर्मचा जो आहे जी आपली आयडेंटिटी निर्माण होणारी जी असते ती ब्रेक होते. आणि नुसती आपलीच नाही होत, ते जे आपला जो ग्रुप असते सर्कल असतो त्याचं सुद्धा नाव खराब होते. मगाशी आपण जे सांगत होते साहेब आपला आणि चेतन भाऊचा सुद्धा हाच एक विषय होता की एक लाईन अशी ठेवायला पाहिजे की ती लाईन तुमची आयडेंटिटी निर्माण होईल. मग तो जिल्ह्याचा पत्रकार असेल किंवा तालुक्याचा असेल किंवा गावाचा असेल त्याची ओळख त्याच्या स्तरावरती ती ओळख व्हायलाच पाहिजे. आणि त्या माध्यमांना घेऊन आपण जर आपल्याला जर जास्त पैसे कमवायचे असेल किंवा जास्त आपल्याला मोठं व्हायचं असेल तर तो दुसरा एक माध्यम असतोच. जर मी आमदार आहे तर मला कॉलेज काढायचे तर मला आमदारकीचा फायदा होतो, तो एक फायदा होतो. जर मला एखादा सुद्धा उद्योग करायचा असेल तर आमदारकीचा तो फायदा होतो, तो एक फायदा करून देते. त्याच पद्धतीनं पैसे कमवण्याचे एक मार्ग वेगळा असते, लोकांना काही समजत नाही. आमदार झाला करा ब्लॅकमेल, त्याच्यात पैसा कमी मिळते, ह्याच्यानं होत नाही. आपली आयडेंटिटी 2009 ते 14 जेव्हा आमदार झालो 28-29 वर्षाचा होतो त्यावेळेस पण फास्ट मारपीट करा हे करा, आता शिवसेनाचं थोडं स्टाईल होतं. पण नंतर जेव्हा 14 मध्ये ब्रेक झाला तर 14 मध्ये ब्रेक झाल्यानंतर मला कुठले काम आपण करायला पाहिजे होते, कुठले नाही करायला पाहिजे होतं आणि किती स्पीड करायला पाहिजे होतं हे मला त्यावेळेस लक्षात आलं. त्यावेळेस मी ठरलं होतं की जेव्हा मला संधी प्राप्त होईल तेव्हा पहिल्या दिवशीपासून भंडाऱ्याचं चित्र मी बदलवण्याचा प्रयत्न करेन. मी त्या दिवशी ठरलं होतं. आणि जेव्हा मला 19 मध्ये संधी मिळाली तर मी त्या दिवशीपासून ठरवलं की आता भंडाऱ्याचं चित्र 100% बदलवायचं. कारण ही जे चित्र बदलवलं तरच माझी आयडेंटिटी तयार होईल. पैसेवाले खूप आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, अरबपती असतील, करोडोपती असतील, सगळे असतील. मी जेव्हा 2009 मध्ये निवडून आलो तर एक करोडपती म्हणजे सच्चिदानंद फुलेकर यांना पाडून मी निवडून आलो होतो. गडकरी साहेब पण होते सिनियर, म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे माझ्यापेक्षा सिनियर होते, पैशानेही सिनियर होते, वयानेही सिनियर होते, सगळेच होते. मी सांगण्याचं कारण असं की पैशाने मोठा होत नाही. तुम्ही जरी गरीब असाल, आता उदाहरण तुम्ही बघा खूप सारे आहेत, आपण त्या गरीब जरी असेल पण त्या व्यक्तीला सन्मानानं नाव घेतो.
मग तो अण्णा हजारे असेल, सिंधुताई सपकाळ असेल किंवा बाबा आमटे असतील, खूप सारे लोक आहेत. आता आपण ज्यांच्या आदर सन्मान होता बाळासाहेब जांभेकर, ते काय अरबपती होते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय अरबपती होते का? हे अरबपती होते. आपण एक स्तरावरती आपल्याला खूप वाटते की आपण पैसे कमवायला पाहिजे, पैसे कमवायला पाहिजे, परंतु अमिताभ बच्चन सुद्धा जेव्हा पैसे कमवल्यानंतर थकते तेव्हा मग त्याने आता समाधान शोधायला पाहिजे. आणि समाधान जो असतो पैसेपेक्षा महत्वाचं असते, म्हणून समाधान हे तुमच्या कामाप्रती असायला पाहिजे, तुमच्या कामामध्ये प्रामाणिकता असायला पाहिजे. आणि म्हणून एक पाऊल तुम्ही तुमच्या कामामध्ये ठेवा, सेफ ठेवा. ते तुमची आयडेंटिटी तयार करा. आयडेंटिटी तयार केली तर नक्कीच तुमच्या बाकी सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी हळूहळू ते होतीलच. दुसरा तुम्हाला पर्याय तुमच्या कुटुंब चालवायचे आहे, ते सगळे चालवते पैसे कमवत जातील, बिना पैसे होणार नाही. आणि मी तर म्हणेल का तुम्ही एकदम 100% प्रामाणिक राहून पोराबारांना उपाशी ठेवा असं मी सुद्धा म्हणणार नाही. परंतु एक पाऊल, एक स्टेप तुम्ही जिथे आहेत ती तुमची आयडेंटिटी निर्माण ठेवा, जेणेकरून कोणी हे नाही म्हणायला पाहिजे की तू न याला ब्लॅकमेल केला, त्याला ब्लॅकमेल केला आणि नुसती तू ब्लॅकमेलरच आहेस. अशी आयडेंटिटी केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही पैसे जरी कमवले तरी ना तुम्ही इकडचे ना तिकडचे असं करू नका. म्हणून ह्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना हे शुभेच्छा देतो. आपण भंडाऱ्यामध्ये जेव्हा 14 मध्ये 19 मध्ये आपण निवडून आलो तर आपण तेव्हा जे ठरलं होतं की 9 ते 14 मध्ये जे जे काम आपण करायला पाहिजे होतं विरोधी पक्षामध्ये असताना आपण करू शकलो नव्हतो, नवीन सुद्धा होतो. आपण महिला रुग्णालय 43 कोटी आपण मंजूर केले होते, त्याच्यानंतर 28 कोटी फर्निचरसाठी आणि 25 कोटी त्याच्या बाकी ब्युटिफिकेशनसाठी, असे जवळपास आपण ते मी आता जाता आलो आणि जून जुलैमध्ये आपण तो महिला रुग्णालय सुरू करणार असा आपला एक प्रयत्न आहे. आपल्याला भंडाऱ्यातून निघाला गोंदिया जिल्हा भंडारा डेव्हलप झाला, तिकडे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज बरेचसे हे आले, परंतु आपला जिल्हा कुठेतरी कमी होता. म्हणून आपण काय करायला पाहिजे, एक वेगळा मार्ग शोधत म्हणून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जल पर्यटन जो आपला मंजूर झालेला 102 कोटी रुपये, त्या 102 कोटी रुपये मध्येच न थांबता आपल्याला जवळपास 350 कोटीचा जो तो प्रकल्प आहे, एकूण पहिला टप्पा जरी आला तरी आपल्याला तो पूर्ण केल्यानंतर तर आपला भंडाऱ्याच्या चेहरा मोहरा म्हणजे आपण देशामध्ये आयडेंटिटी, जसं आता श्रीनगर आहे, आपण गुहा वगैरे आहेत, ह्या याच्यामध्ये आपण जलपर्यटनामध्ये, कारण मला वाटतं जेव्हा जलपर्यटनाची टीम होती त्याच्यात पण तुमचे पण काही लोक आले होते, काही लोक सुटले होते, पण आपण त्यावेळेस पाहिला किती सुंदर आहे आपला हा गोसे धरण जो आहे, हा आतमधून समुद्रासारखंच वाटते, इतकं सुंदर आहे. तर नक्कीच याच्यामध्ये त्याच्यामुळे आयडेंटिटी निर्माण होणार आहे. आता क्रीडांगण, हा जे क्रीडांगण आहे याच्यामध्ये आपण 72 कोटीची प्रशासकीय मंजुरी घेतलेली आहे. म्हणजे जे दिसते आता भविष्यामध्ये एवढा मोठा पत्रकार लोक आहेत यांच्या हक्काचा, हे असं जे वरती पडते, मागच्या वेळेस जेव्हा आपण आलो होतो तर मला वाटते चेतनजी काहीतरी पडले होते नाही, आता त्याला चुना वगैरे काहीतरी मारला, व्यवस्थित केला वाटते. पण नक्कीच ह्या पत्रकार जे समाजासाठी झगडतो, समाजासाठी भांडतो, समाजाला दिशा देण्याचं काम करतो, तर यांचा सुद्धा हक्काचा ह्या ठिकाणी आमचे पत्रकार भवन व्हायला पाहिजे. म्हणून मी मागच्या वेळेस आपल्याला आचारसंहिता असल्यामुळे शब्द दिलो होतो, पण मी आकडा वगैरे काय क्लिअर केलं नव्हतं. पण मी ह्या ठिकाणी जाहीर करतो की मी तुम्हाला आता लगेच 50 लाख रुपयाचा ह्या ठिकाणी जाहीर करतो. कारण डीपीसीचा आपण आमचा जो माझ्या कुटातला जो काम आहे त्याच्या यादीमधले मग ते IMA चा हॉल असेल डॉक्टरांसाठी, डॉक्टरांची मागणी होती बरेच दिवसापासून की बाबा आम्ही समाजासाठी काम करतो, आमच्यासाठी करतो. त्यांना मी सांगितलं की तुम्हाला 50 लाख देतो आणि 50 लाख आपण पत्रकार भवनासाठी ठेवू, बाकीचे बी छोटे काही काम आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आपण डीपीसी मधून 50 लाखाचं नियोजन करू आणि लगेच लोकसभा झाल्यानंतर नवीन वर्ष सुरू होईल, त्या नवीन वर्षामध्ये 50 लाख म्हणजे 1 कोटी रुपये मी ह्या ठिकाणी जाहीर करतो. आपण समाजाला दिशा देण्याचं काम करा. त्याच्यामध्ये जर अजून पैसे लागले तर काही चिंता करू नका. जर 24 नंतर जर मला संधी मिळाली तर अजून पैसे टाकू तिकडे आपण, परंतु आपला शोभेल असा पत्रकार भवन बांधा. मग इथे मग आपला प्रेस मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, सगळ्यांना स्वतंत्र व्यवस्था करा.
वाटलं दिप्या 1 कोटीच्या जागी 2 कोटी होईल, 3 कोटी होईल, पैशाची चिंता करू नका. नागपूर गोंदियापेक्षा चांगला आपला बनला पाहिजे, कारण भंडारा आपला आहे आणि भंडाऱ्याबद्दल आपल्याला अभिमान असायला पाहिजे. भंडारा कुठल्याच गोष्टीत कमी नाही राहिला पाहिजे. मग जर कुठल्याच गोष्टीत कमी नाही तर पत्रकारांचे कसे कमी राहायला पाहिजे. तर नक्कीच आपण एकतेनं राहा, एकत्र राहा, कारण आपल्यामध्ये मतभेद दिसू देऊ नका. जरी प्रत्येक घरामध्ये भांडणं असतात, विचार वेगवेगळे असतात, परंतु कुटुंब प्रमुख म्हणून सगळे एकत्र राहिलं तर ती दिशा तुम्हीच दिशा देणार आहे. तुम्ही दिशाहीन जर झाले असं लोकांना जर मेसेज केलं तर ते चुकीचं जाईल. म्हणून आपण सगळे एकत्र राहा. सगळ्यांना नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारी क्षेत्रामध्ये अतिशय त्यांनी चांगले कार्य केलेले आहे, करत आहे. या ठिकाणी त्यांचा आपण गौरव करीत आहोत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावे. क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करत आहे. साहजिकच भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्याकडून सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण पत्रकारी क्षेत्रात चांगलं नावलौकिक करावं याकरता आपला या ठिकाणी गौरव करण्यात येतो. या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात येते. आदरणीय आमदार साहेब यांच्या वतीने सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं प्रोत्साहन वाढवावं. आणि यानंतर आमदार साहेबांना वेळेचं महत्व लक्षात घेता थोडस ब्रेक देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष त्यानंतर सिराज शेखजी या ठिकाणी लोकमत समाचार के ये काम करते हैं. शिवराज सिंह, थोड़ी जोरदार तालियां होनी चाहिए क्योंकि तालियां बजेंगी, खाना भी खाना है. उसके बाद विश्वपाल भुजारी जी, उसी प्रकार से मैं रोहित बोम्बार्डे तुमसर से हैं, श्याम धर्मेंद्र इनका भी यहाँ सम्मान किया जाता है. क्या जा रहे हैं हमारे जो न्यूज चैनल के लिए कार्य करते हैं और आप सभी का यहाँ हम तहे दिल से आभार मानते हैं. यादवराव मुंगमोळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. दैनिक देशोन्नतीचे भूपेंद्र पवळकर या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांनी सुद्धा मंचावर यायचे आहे. आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण अतिशय चांगले कार्य करत आहात. या ठिकाणी सुधीर गोमासेजी उपस्थित असतील. सुधीर गोमासेजी यांचा सुद्धा या ठिकाणी आपण गौरव करत आहोत. या ठिकाणी दैनिक लोकमत समाचारचे प्रमोद नागदेवेजी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. प्रमोद नागदेवेजी. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ,
आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.